तुफान कितीही मोठं असलं तरी मेष राशीचा आत्मविश्वास त्या तुफानाला शांत करू शकतो. इतकंच काय, समुद्राला देखील शांत करू शकतो. तुम्हाला जर झोप लागत नसेल तर हीच वेळ आहे. झपाटून कामाला लागा. धडपडणं हेच यशाचं सूत्र असतं. पडा धडा प्रगती करा हे खरं सूत्र असतं. धाडस आणि योग्य दिशेने केलेलं कार्य म्हणजे मिळवलेलं मोठं यश होय. यश मिळवत असताना अहंकार येऊ नये, इगो येऊ नये याची मात्र तुम्ही काळजी घ्यायला हवी. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीनं विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपतीची दृष्टी भाग्यस्थानावर, लाभस्थानावर आणि राशीवर पडत आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय पंचमेश पंचम स्थानात विराजमान असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. राहूसारखा ग्रह लाभस्थानात अत्यंत शुभ फळं द्यायला बाध्य होतो. याशिवाय धनेश सुखस्थानात विराजमान असल्यामुळे धनापासून सुख प्राप्त होणं असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा.